दिवसेंदिवस वडापाव या खाद्यपदार्थाला अधिक महत्त्व वाढत आहे. हॉटेल व्यावसायिकांमध्ये वडापाव विक्रीचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढले आहेत. वडापाव हा सर्वांनाच खायला आवडतो. चवीला कुरकुरीत आणि खमंग अशा वडापावाला ग्राहकांचा देखील अगदी चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही आपणास अशाच एका वडापाव विक्रेत्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे शुभम शिंदे. बीड येथील शुभम शिंदे यांनी छोट्याशा गाड्यापासून या व्यवसायाला सुरुवात केली होती. आज वडापाव विक्रीतून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ही सुरुवात 2019ला एक छोट्या हत्तीपासून चालू झाली. त्यावेळेस आम्ही दोघंच होतो, थोडे मी आणि एक दुसरी दोन पोरं. त्यानंतर मग थोडं गिऱ्हाईक वाढत मग वडापाव होता स्टार्टिंगला, मग परत समोसा, पॅटीस, भजे, पोहे असं बरंच आयटम चालू करत मग गिऱ्हाईकाचा रिस्पॉन्स वाढला. मग परत पोरं वाढले. मग छोट्या हत्तीपासून एक गाळे तयार झाले. मग आम्ही एक गाळा घातला. मग परत ग्राहकाला जागाप्रमाणे 1 ते 2 गाळे केले. असं वाढत मग परत आम्ही एक लोकांना आता नाश्त्याची सोय होती. नाश्त्यासाठी काय ते पुरी भाजी, त्यासाठी आम्ही पुरी भाजी स्पेशल नाश्ता त्याला चालू केलं वडापावला शेजारी. आणि परत मग त्याचा रिस्पॉन्स वाढला. मग नाश्त्याला परत गिऱ्हाईक लांबून येईल. मग इकडून संभाजीनगरवरून निघाले तर मुद्दाम वडापावला थांबतात लोक. इकडून लातूरून निघाले तर मुद्दाम थांबतात इथं लोक. असे बरेच जण येणारे जाणारे. आणि मेन पॉईंट असल्यामुळं क्वालिटी मेंटेन आहे, त्यानंतर चव चांगली आहे, क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे लोकांना आवडते, लोक थांबतात. ग्राहकांचा अगदी चांगला प्रतिसाद वाढत असून वडापाव विक्रीच्या माध्यमातून शुभम शिंदे यांना अगदी चांगला नफा मिळतोय. वडापाव विक्रीच्या जोरावर त्यांनी नाश्त्याचं देखील हॉटेल चालू केलेलं आहे. खास करून दूरवरून लोक इथे वडापावाची चव घेण्यासाठी आवर्जून येतात. वडापाव विक्री हा त्यांच्या यशाचा मार्ग ठरला आहे. अगदी छोटीशी सुरुवात केली होती. ही सुरुवात आज एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचली आहे. शुभम शिंदे यांच्या कमाईबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ते महिन्याला 1 ते 1.5 लाख एवढी कमाई वडापाव विक्रीच्या माध्यमातून करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.